सुरुवात करा सर. हा बोला सर. हॅलो. हा हा बोला ना. हा सुरुवात करा सर. हा आज तारीख 17/3/2011. सुरेश देवराव मुंगशे. हा गावाचं नाव सर? बिरदवडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. गावाची लोकसंख्या काय आहे? गावाची लोकसंख्या आहे 1300-1350. बरं. गावामध्ये अंगणवाडी आहे का? हो आहे ना. किती अंगणवाडी आहेत? अंगणवाडी एकच रूम आहे. बरं. किती मुलं येतात साधारणतः अंगणवाडी? मुलं ना साधारण 35 ते 40 मुलं आहेत ना. बरं. प्राथमिक शाळा किती आहेत गावात? प्राथमिक शाळा एक आहे जिल्हा परिषदची. किती मुलं येतात? मुलं साधारण 7 वर्गामध्ये साधारण 250 ते 300 आहेत. बरं. आणि शिक्षक किती आहेत? शिक्षक हे 2 शिक्षक आणि 4 लेडीज. शिक्षकच आहेत ना त्या पण? हा हो शिक्षक म्हणजे लेडीज आणि शिक्षिका. हा. आणि मुख्याध्यापक धरून 7 आहेत. माध्यमिक शाळा आहे का? माध्यमिक शाळा नाहीये. आणि प्रायव्हेट शाळा आहे ते वस्तीवरती आहे तिकडं. पॉवर वस्ती म्हणून आहे तिकडं आहे. 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतात का तुमच्या गावातली? नाही 7वी पर्यंत आहेत तिकडं पण. बोला. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहेत का? अपंग व्यक्तीसाठी शाळा नाहीये. तिची आवश्यकता आहे आम्हाला. गावामध्ये कॉलेज कुठे जवळ आहे का? कॉलेज चाकण किंवा राजगुरुनगर. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? चाकणला आहे. आशाताई आहेत का गावात? आशाताई. जसं पोलिओचा डोस देतात किंवा गरोदर स्त्रियांना पोलिओचा डोस वगैरे देणार आहे ना. आणि गरोदर स्त्रियांना वेळेवर डोस देणं किंवा औषधं? नाही ते नाही आहेत. पण त्या अंगणवाडीच्याच मॅडम आमच्या त्या हँडल करतात. बालमृत्यू व डिलिव्हरीच्या दरम्यान ज्या माता मरण पावतात तर असं किती पर्सेंटेज आहेत? आतापर्यंत डिलिव्हरी पिरियडला माझ्या माहितीप्रमाणे डिलिव्हरी पिरियडला नाही केस नाहीये तशी मॅडम सर. अशी सर्वसाधारण आजार कोणते गावात? गावात आज फक्त हे मलेरिया आणि सर्दी, थंडी, ताप, जुलाब, उलट्या, पाण्याचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे. अपंग व्यक्ती किती आहेत? अपंग व्यक्ती साधारण 7 ते 8 येतील. कोणत्या प्रकारचं अपंगत्व जास्त आहे? ते ओरिजिनल पहिल्यापासूनच आहे. काय अपंगत्व म्हणजे पायाचं, हाताचं? पायी जास्त पायीचे. बरं. लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? लहान मुलांचं हॉस्पिटल मध्ये चाकणच. अँब्युलन्स आहे का गावात? गावामध्ये अँब्युलन्स नाहीये. HIV चं प्रमाण आहे का? नाही तसलं नाहीये इथं. किती टक्के लोक गावामध्ये शेती करतात आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? आमची लोक जवळजवळ 80% शेतीशी निगडीत आहेत. कोणती धान्य पिकवतात? ज्वारी, बाजरी, कांदा, बटाटा, भुईमूग, हरभरा ही सगळी पिकं आमच्या गावामध्ये घेतात. प्रत्येकी किती कुटुंबात म्हणजे किती एकर जमीन असेल लोकांची, शेती असेल? लोकांची साधारण 4 एकर पासून आहेत. 4-5 अर्धा एकर पासून पुढे 5 एकर पर्यंत आहेत. बरं. शेतकऱ्याचं वार्षिक 1 एकरला उत्पन्न काय असेल? नाही आता ते निसर्गाच्या याच्यावरती अवलंबून असतं. शेतावर काम करणाऱ्याला किती रोजगार मिळतो? शेतात नाही. आता शेतात काम करणाऱ्या रोजंदारीने आमच्याकडे ना की लोक भेटत नाही. तर शेतकरी आमचे काय करतात, 4 दिवस तुमचं काम, 4 दिवसानंतर आमचं काम, अशी सावड करून, त्याला सावड म्हणल्या जाते. तर अशी एकामेरीची शेतातली कामं करून घेतात शेतकरी आमचे. कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? ते पावसाचं पाणी विहिरीमधून जे इंजिनद्वारे उपसलं जातं आणि ते मग शेतीला पाणी दिलं जातं. तुमच्या गावात कधी शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे का? आमच्या गावात शेतकऱ्यांनी आत्महत्या
आत्महत्या शेतकऱ्यांनी नाही हे करता यायची, शेतावरूनच केली असं नाही सांगता येणार. पण आत्महत्या केलेले 2-3 लोक आहेत आमच्या गावात. कारण काय होती सर? कारण काय सांगू शकता? एक मिनिट. आवाज नाही क्लिअर आला. त्याची कारण काय सांगू शकता का? कारण म्हणजे परिस्थितीला महागाईच्या दृष्टिकोनातून किंवा कामधंदा नसल्यामुळं त्याच्यामुळं झालं 1-2 प्रकार केसेस झाले आमच्या गावामध्ये. गावामध्ये किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत? गावामध्ये लोक दारिद्र्य रेषेखाली साधारण एक 60 ते 70 लोक आहेत. गावामध्ये नरेगा आहे का? गावामध्ये नरेगा आहे का? नरेगा म्हणजे सरकारकडून वार्षिक 100 दिवसाचा रोजगार मिळतो. तर ते आहे का? ते नाही ना अजून. चाललेत त्याचेच प्रयत्न चाललेत आमचे की त्यासाठी लोकांना कामधंदा मिळेल आणि त्याच्यातून रोजगारी होईल, हे पण चाललंय आता. गावातून बाहेर शहरामध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये लोक कामासाठी जात आहेत का? हो, जातात ना. मुलं बारीक मुलं जातात. म्हणजे 18-19 वर्षाची शिक्षण, कारण परिस्थितीमुळे शिक्षणाला पैसा कमी पडतो, शेतीतलं उत्पन्न कमी असल्यामुळं मग ते कामधंद्याला जातात. कॉन्ट्रॅक्ट मध्ये कंपन्यामध्ये कामाला जातात. ते शिक्षण अर्धवट काही लोकांचं झालेलं आहे. तात्पुरतं जातात की कायमस्वरूपी? तात्पुरतच आहे. अच्छा. पिण्याचं पाणी उपलब्ध आहे का? पिण्याचं पाणी उपलब्ध आहे, पण प्रॉब्लेम अडचणी जास्त आहेत. गावची एक विहीर असते ना, त्या विहिरीतून पाणी उपसलं जातं. नळ कनेक्शन नाहीये आणि वरच्या एक डोंगर भागातून कंपन्या, केमिकलच्या कंपनी झाल्यामुळे त्या विहिरीतलं पाणी आम्हाला सारखं स्वच्छ करूनच, बोरिंग पावडर टाकूनच प्यावं लागतं. नैसर्गिकरित्या पाणी मिळतं का? म्हणजे नदी, तलाव वगैरे काय? नाही, तलावाचं पाणी नाहीये. अच्छा. किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? लोकांच्या घरांचा संडास आमच्या इथं साधारण आहे ना, हागणदारी मुक्त सर्टिफिकेट मिळालेले आहे आम्हाला. पण आता नवीन घर जे वगैरे झाल्यात ना, चालू आहेत ह्या 3-4 वर्षात, तर ते आम्ही आता परवा मीटिंग झाली जयंत पाटलांची वगैरे, इकडं आम्हाला बोलवलं होतं. त्यावेळेस तिथं चाललंय आमचं आणि त्याच्यात पण आम्हाला सांगितलेलं आहे. आता आमचे ते पण प्रयत्न चालू आहेत. आम्ही आज मीटिंग झालेली आहे ग्रामपंचायतची, त्याच्यात आम्ही हे केलेले आहे, संडास बाबतीत, परत झाडी, याच्यासाठी हे केलेलं आहे. आता बरं, महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? हो, महिलांना पुरुषाच्या बरोबर वागणूक मिळते. आणि ज्या कुणी आज आम्ही मीटिंग मध्ये महिलांना बोलून घेऊन पण सांगितलेलं आहे. आज आम्ही असं पण हे केलं मीटिंग मध्ये की महिलांना आता 50% आरक्षण आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच सगळी कामं करायची, असं आम्ही बोलणं केलं. कामाच्या बाबतीत सर पुरुषांच्याच बरोबरीने स्त्रीला पण तितकंच वेतन मिळतं का? नाही. का? नाही मिळत ना वेतन तेवढं. कारण त्या वेतनाचा विषयच नाही, कारण शेतात कामं करतात ना आमच्या महिला. बरं, अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हो. 18 ते 30 वयातील लोकांच्या समस्या काय? 18 ते 30 वय समस्या काय त्या लोकांच्या? 18 ते 30 वयातील लोकांच्या समस्या काय आहेत? 18 ते 30 वर्षापर्यंतच्या लोकांच्या समस्या, एक रोजंदारी, नोकरी मिळावा अशीच समस्या जास्त आहे आमच्या इथे. गावामध्ये किती लोक दारूचे व्यसनी आहेत? दारिद्र्य रेषेखाली दारूचे व्यसनी किती लोक आहेत? दारूच्या व्यसनी तर आमच्या गावात सर कमी आहे, पण आहेत थोडीफार. ते टेन्शन मुळे आहेत, बाकी नाही काय. बरं, साधारण अशा लोकांना किती खर्च येत असेल दारूसाठी? अशा लोकांना साधारण दारूसाठी रोज किती खर्च येत असेल? खर्च तेवढा नाही करत. कामधंदा करून रोज जवळ जातात ना, तर ते आपले थोडेफार हे करतात. पण आमचं एक म्हणणं आहे, आमच्या जर इथं शेजारी 1-2 दारूचे धंदे आहेत, तर त्याच्यावर जर समजा उपाय झाला, ते जर धंदे बंद झाले, तर आमच्या गावातली लोक बहुतेक
दारू पिणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे सर. गावामध्ये किती टक्के लोक तंबाखू खातात? हा, किती टक्के लोक तंबाखू खातात? गावात तंबाखू आमच्याकडे जास्त लोक खातात, खेडेगाव असल्यामुळे. अच्छा. एका व्यक्तीला एका दिवसाला किती खर्च येतो सर तंबाखूचा? हो. नाही, रोज एक व्यक्ती तंबाखू एक पुडी 2 दिवसाला एक पुडी खाते तंबाखूची. बरं, गावामध्ये अशा काही बायका आहेत का की ज्यांना तंबाखू आणि दारू याचं व्यसन आहे? नाही नाही नाही. आमच्या गावामध्ये तर महिलांना तसलं काही नाही व्यसन. गावामध्ये किती बँका आहेत? एक मिनिट हा, हा सर. गाडी चालू आहे. हा बोला. गावामध्ये किती बँका आहेत? नाही, आवाजच नाही आला. गावामध्ये किती बँका आहेत? किती? बँक गावामध्ये किती बायका? बँक. नाही, आवाज नाही येत मॅडम. हॅलो सर, गावामध्ये किती बँक आहेत? गावामध्ये बँका नाही, पण गावाची आमची एक बँक 3 किलोमीटर अंतरावर टाकण शहरामध्ये आमची एक बँक आहे. बरं, बचत गट किंवा महिला मंडळ आहेत का? हो आहेत ना. पुरुष बचत करतात का? हो आहेत ना, पुरुष बचत गट पण आहेत 3. आणि महिला पण बचत करतात? हो आहे ना. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? नाही. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? गावात चांगला रस्ता आहे, पण गावातून शिवच्या पलीकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. गावात लाईट आहे का? हो आहे. गावामध्ये जे लोड शेडिंग होतं का? लोड शेडिंग आता सध्या नाही होत, पूर्वी होत होतं, आता नाही. किती घरामध्ये मोबाईल आहेत? घरामध्ये मोबाईल फार कमी आहेत आमच्या गावात. किती लोक वर्तमानपत्र वाचतात? वर्तमानपत्र आमच्याकडं वर्तमानपत्राचं हेच केलेलं आहे, आम्ही ऑफिसच केलेलं आहे. किती लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहेत? किती लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहेत? कॉम्प्युटर आमच्या गावामध्ये साधारण एक 7-8 लोकांकडे कम्प्युटर आहेत. बरं, ग्रामपंचायतीचा लोकांना कसा काय फायदा होतो? लोकांना ग्रामपंचायतीचा फायदा लाईट आणि काहीच नाही. कारण का माहितीये का, आमच्या ग्रामपंचायत काहीच अधिकारच नाहीये ठेवलेलं जास्त. बरं सर, एखाद्या सरपंचांना जर अवॉर्ड द्यायचे असं आपण ठरवलं तर त्या सरपंचांच्या अंगी कोणते गुण असायला हवेत? चांगले विकासाचेच गुण हवा असायला पाहिजे. म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? म्हणजे काय म्हणायचे? म्हणजे गावातले रस्ते, पर्यावरण, परत हागणदारी मुक्त रस्ते, लाईट, अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईट, त्याच्यावरती कॉन्क्रीटच्या गावठाणामध्ये रोड असायला पाहिजे. असे आहेत. म्हणजे अशी कामं करण्याची त्यांच्यामध्ये कुवत असायला हवी. हा. अच्छा. आणि प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये असायलाच पाहिजे, तरच ही कामं होऊ शकतात.